बंधूंनो आणि भगिनींनो, आज अंबडीच्या दृष्टीने जिल्ह्यामध्ये नांदी आहे. या सरकारच्या विरोधात पहिला आवाज या ठिकाणी आता अंबडीमधून निघतोय. अरे राहुल जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. एक मिनिट ना भाई, विधानसभा निवडणुकीची न्यायालयीन चौकशी, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची न्यायालयीन चौकशी, शेतकऱ्यांची कर्जमाफी, मोदी सरकार, मोदी सरकार, मोदी सरकार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, एकनाथ शिंदे, अजित पवार, अजित पवार, राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल गांधी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. विधानसभा निवडणुकीमध्ये दुपारी 3 वाजेनंतर सुमारे 41 लाख मतदान वाढीव झालं. याची चौकशी केली जावी याबद्दल आमचे नेते राहुल गांधी यांनी मागणी केलेली आहे. आणि ही मागणी या ठिकाणी लावून जावी, त्याची न्यायालयीन चौकशी व्हावी या उद्देशाने आम्ही या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे शेतकरी बांधवांना कर्जमाफी मिळावी, त्यांना राहत मिळावी यासाठी देखील हा मोर्चाचं आम्ही आयोजन केलेलं आहे. परंतु महत्वाचा भाग जो आहे की या संबंधी उत्तर द्यायला निवडणूक आयोग तयारच नाहीये. सरकार उत्तर देत आहे, सरकारचा काय संबंध आहे? निवडणूक आयोगाने उत्तर दिलं पाहिजे, त्याबद्दल खुलासा केला पाहिजे. पण तशी ती हिंमत निवडणूक आयोगाची नाही आणि सरकार त्याच्यावर दीपापोती करते. फडणवीस साहेब सांगतात की ते काय झालं ते सगळं बरोबर होतं. ही लबाडी जी चाललेली आहे त्यातून एक स्पष्ट दिसतंय की सरकारने हा निकाल लावून घेतलेला आहे. आपल्या स्वतःच्या हितासाठी आपल्या फायद्याचा निकाल लावून घेतलाय. या निकालात तथ्य नाही, लोकांचं कौल नाही आहे, ते स्पष्ट झालेले आहे. आणि म्हणून आमचे नेते राहुल गांधी यांनी मागणी केली आहे याची न्यायालयीन चौकशी केली जाईल. धन्यवाद. अखिल भारतीय काँग्रेसचे आमचे नेते खासदार राहुल गांधी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका पार पडल्यानंतर ज्यावेळेस विधानसभेतली मतदानाची आकडेवारी बाहेर आली त्यावेळेस प्रत्येकाने तोंडात म्हणजे बोटं घालतील अशा प्रकारचं आश्चर्य संपूर्ण देशाने व्यक्त केलं की 5:30 वाजता जी मतदानाची आकडेवारी येते आणि दुसऱ्या दिवशी जी आकडेवारी दिली जाते त्याच्यामध्ये जवळजवळ 71 लाख मतांचा फरक दिसतोय. राहुल गांधींनी सुरुवातीलाच सांगितलं की आम्हाला मतदार याद्यांची कॉपी द्यावी, निवडणूक आयोगाने कॉपी दिल्या नाहीत. नंतर जेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितले की या मतदाराची याद्या लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगाचं नैतिक कर्तव्य की निवडणुका निष्पक्षपणे आणि सरळ मार्गाने झाल्या पाहिजे, परंतु आज देशाचं दुर्दैव असं आहे की निवडणूक आयोग सुद्धा गहाण ठेवलं जातोय, निवडणूक आयोग मॅनेज केलं जातंय. जर तसं नाही घडलंय तर त्यांनी माहिती द्यायला काही हरकत नाही. जेव्हा सुप्रीम कोर्टाने सांगितलं त्यावेळेस निवडणूक आयोगाने सांगितले की आम्ही महाराष्ट्र आणि हरियाणाची यादी देणार आहोत, परंतु ती अद्याप देण्यात आलेली नाही. म्हणून राहुल गांधींनी सांगितले की याद्या कधी मिळणार. त्याच्यानंतर तुम्हाला कल्पना आहे की सुप्रीम कोर्टाचा हस्तक्षेप आल्यानंतर, सुप्रीम कोर्टाने या बाबीमध्ये लक्ष घातल्यानंतर निवडणूक आयोगाने आपल्या नियमामध्ये बदल केला आणि जे काही पुरावे ते 45 दिवसात नष्ट केले पाहिजे अशा प्रकारचा नियम केला. म्हणजे थोडक्यात भारतीय जनतेची मुस्कट डाबी चालली आहे. आणि राहुल गांधींनी जो प्रश्न देशव्यापी उचलला त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या बाबतीत जास्त त्यांनी बोलल्यामुळे किंवा महाराष्ट्रात काय घडले बोलल्यामुळे आमचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचं नैतिक कर्तव्य म्हणून आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचं तीव्र मशाल आंदोलन आम्ही महाराष्ट्रामध्ये आयोजित केलंय.